मदत आली, पण या शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक. पहा, तुम्ही यात आहात का? जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उभी शेती वाहून गेली. आता या शेतकऱ्यांना शासनाने मदत दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 846 कोटी 96 रुपये अनुदान मंजूर केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहेत, ज्यांनी ॲग्रिस्टॅग प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्याकडे ॲग्रिस्टॅग क्रमांक नाही, त्यांना CSC सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. हे केल्यानंतरच पैसे खात्यावर येणार आहेत. जिल्ह्यात साधारण 30% शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग अंतर्गत नोंदणी केलेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी मदतीच्या पैशांसाठी ऐन दिवाळीत धावाधाव होणार आहे. ॲग्रिस्टॅग नोंदणी जर पहिली तर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक 87.25%, तर सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्यात 51.52% आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया पोर्टलमध्ये सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आणि ॲग्रिस्टॅग आयडी नसेल, तर CSC सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.